नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या कारणावरून परीक्षा रद्द करण्यात आली असून या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये याविषयी संतप्त भावना व्यक्त केली जात आहे। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतात, परंतु ऐनवेळी अशा पद्धतीने परीक्षा रद्द झाल्यामुळे आमच्या एकूणच भविष्याशी खेळ केला जातोय असा आरोप विद्यार्थ्यांकडून होतोय आणि त्यामुळे या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होत आहे। परीक्षा रद्द झाली, काय सांगशील? मागच्या 3 वर्षात 2दा पेपर फुटला आणि मागच्या वेळेस तर परीक्षा पण झाली नव्हती आणि यावेळेस NTA वाल्यांचं म्हणणं आहे की रीनीट होणार। मग आमचा हाच प्रश्न आहे की समजा सारखं असं होत असेल तर मग आम्ही विश्वास ठेवायचा का नाही? आम्ही 2 वर्ष एवढी मरमर करून मेहनत करतो, दिवस रात्र अभ्यास करतो, त्याच्यामध्ये सुद्धा पेपर समजा फुटत असेल तर म्हणजे आम्ही कशासाठीच अभ्यास करायचा? आम्हाला म्हणजे नीटचा काही सिरियसनेसच नाही आहे। आता 3 वर्षात 2दा पेपर फुटला, मग काय मागणी तुझी सरकारकडे? माझी मागणी एवढीच आहे की पेपर थोडासा स्ट्रिक्ट वेमध्ये कंडक्ट व्हावा आणि परत एकदा असं होऊ नये, कारण की सारखं तेच करण्यासाठी आमची तेवढी मानसिकता नाही आहे। परीक्षा रद्द झाली, विद्यार्थ्यांवर संकट आहे, तुम्ही क्लासेस चालक आहात, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सर, हा विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर झालेला एक प्रकारचा आघात आहे। जसं की विद्यार्थी एक स्वप्न किंवा पालक एक स्वप्न म्हणून या नीटच्या परीक्षेकडे बघतोय। आज आर्थिक बाजू कमकुवत असताना सुद्धा पालक आपल्या विद्यार्थ्याला एक चांगल्या ठिकाणी क्लासेस 2 वर्ष त्याची मेहनत करण्याची तयारी, जिद्द उभी करून त्याच्या पाठीमागं पूर्ण आयुष्याची जमापुंजी उभी करत आहे। जसं की मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये नीटचा हा सावळा गोंधळ सारखा चालू आहे। कुठल्या वर्षी पेपर टफ येतो, सिलेबसच्या बाहेर प्रश्न येतात, कधी पेपर अगोदर फुटत आहे। तर नक्की या विद्यार्थ्यांनी कुणाच्या भरोश्यावरती हा अभ्यास करायचा? तर विद्यार्थ्यांचा जसं आम्ही ऑब्झर्व करतो की मागच्या वर्षी जसा नीटचा पेपर हा ॲब्सर्ट म्हणजे वेगळा सिलेबसमध्ये आला, तर यावर्षी नीटकडे येणारा कल खूप कमी झाला होता। पण आता यावर्षी परत हा पेपर फुटी झाली तर मुलांचा एकंदरीत वैद्यकीय शिक्षण घेण्याबद्दलचीच मानसिकता बदलत चाललेली आहे। नीटचा पेपर म्हणजे फ्रॉड या पद्धतीने किंवा ही एजन्सी जी पेपर घेते याच्यामध्ये काहीतरी मिसमॅच दरवर्षी एक पालकाची आणि विद्यार्थ्याची सायकोलॉजी बनत चाललेली आहे। त्याही पलीकडे आज पालकाला विद्यार्थ्याला शिकवणं, सोबत त्याला वेळेवरती ती डिग्री कंप्लीट करून घेणे, बरेचसे अडचणी आहेत। आज विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षण घ्यायचं म्हणजे खूप काही सोप्या गोष्टी राहिलेल्या नाहीत। प्रत्येक गोष्टीतनं खरं तर सामना करत पुढे जावं लागत आहे। परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे ती करप्ट झाली असं वाटतं? 100% सर, याबद्दल जर शासनाने खोलामध्ये जर ऑब्झर्व करायला प्रयत्न केला तर शिक्षण म्हणजे आता एक पैसा कमवण्याचं साधन झालेलं आहे। मी स्वतः क्लास चालक जरी असेल तरी एक सांगतो की प्रत्येकाने म्हणजे उद्योग या दृष्टिकोनातून या शिक्षणाकडे बघण्याचा एक भाग उभा केलेला आहे। तर शासनाने खोलात जाऊन हे विषय करावा की या इंडस्ट्रीमध्ये पैसा कुठून येतोय किंवा आज पेपर फुटलं म्हणजे कुठेतरी आर्थिक गणित त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे। तर NTA किंवा जसं आता CBSEच्या अंडरमध्ये हे फुटीचं प्रकरण देण्यात आलेलं आहे, तर एवढ्या स्ट्रिक्ट ॲक्शन्स व्हायला पाहिजे की भविष्यामध्ये कोणी याचा विचारसुद्धा करू नये आणि यासाठी म्हणजे कोणतेच मापदंड शासनाने पाळू नये। एक विद्यार्थ्याचं हित, जसं की आता चर्चेमध्ये गोष्ट आली की आज विद्यार्थ्यांनी समजा याच्यातनं स्वतःचं जीवितहानी काही केली, स्वतःच्या जीवाला काही धोका देऊन घेतला, तर ते आईवडील कुणाकडे बघायचं? नीट फक्त एक पेपर आहे हो, लेकरू त्यांचं गेलं तर काय करणार? आज बरेचसे विद्यार्थ्यांचे आम्ही फोन करून त्यांची फीडबॅक घेतले, मुलं सुन्न आहेत सर, ज्यांनी या कुठल्या सिस्टीमचे म्हणजे या पेपर फुटीमध्ये इन्व्हॉल्व नव्हते, पण त्यांचे आज पेपर चांगले जाऊन आता परत रीनीट होणार आहे। आता 2 पेपर आता ऐकण्यात आले की 1-2 महिन्याने पेपर होणार आहे, पण नक्की पेपर कधी होणार आहे, त्याचा पॅटर्न काय असेल, काय शासन काय ॲक्शन घेणार आहे, काहीच माहिती नाही। या विद्यार्थ्यांनी, मी इथपर्यंत सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे पुस्तकं सुद्धा दुसऱ्याला देऊन टाकलेत, त्यांच्या नोट्ससुद्धा हँडओव्हर केल्या पुढच्या वर्षीच्या बॅचला। तर या मुलांनी आता काय करायचं 2 महिने? तर यावर शासनाला एक माझी विनंती आहे, येणारी परीक्षा ही पारदर्शक व्हावी आणि विद्यार्थ्याचं पालकाचं होणारं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण 100% थांबावं, एवढीच एक विनंती करू शकतो। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।